गोंदिया जिले में गोंदिया और तिरोड़ा दोनों नगर परिषदों के चुनाव की गहमागहमी तेज हो चुकी है। सभी राजनीतिक दल इस बार स्वबल पर मैदान में उतर रहे हैं। इसी बीच तिरोड़ा नगर परिषद चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने पूर्व नगराध्यक्ष अजय गौर को दोबारा मौका दिया है। अजय गौर ने बताया कि अपने पिछले कार्यकाल में उन्होंने तिरोड़ा शहर में कई महत्वपूर्ण विकास कार्य किए। उनका कहना है कि कुछ अधूरे काम पूरे करने का संकल्प था, लेकिन सत्ता बदलने और भाजपा के नगराध्यक्ष के आने के बाद शहर का वैसा विकास नहीं हो सका जिसकी जनता को उम्मीद थी। एनसीपी नेता खासदार प्रफुल्ल पटेल और पूर्व विधायक राजेंद्र जैन ने उन पर विश्वास व्यक्त करते हुए उन्हें फिर से चुनाव लड़ने की जिम्मेदारी सौंपी है। गौर का कहना है कि अगर जनता उन्हें एक और मौका देती है तो वे तिरोड़ा शहर के विकास को नई दिशा देंगे। अजय गौर का विश्वास है कि जनता उनके पिछले कामों को देखकर उन्हें इस चुनाव में निश्चित रूप से विजयी करेगी। नाही, तुम्हाला सर्वांना माहित आहे की 2014 मध्ये मी नगराध्यक्ष पदावर होतो आणि त्यावेळी जे मला लोकांच्या हिताकरता जे आवश्यक वाटले त्यातून एक म्हणजे सर्वात अगोदर लिटिल बर्ड कॉन्व्हेंट शाळेची स्थापना आम्ही केली, जी इंग्लिश मीडियम असते आणि सर्वसामान्य जनतेत असणारे जे लोक आहेत ते सुद्धा विचार करतात की माझ्या मुलांनी इंग्रजी शिक्षण घ्यावे आणि त्याकरता एकदम कमी फीसमध्ये वार्षिक फीस नियर अबाउट 4,000 रुपये या किमतीत त्यांना शिक्षण भेटत आहे. आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की प्रायव्हेट जी शाळा असते त्या KG1 असो किंवा स्टँडर्ड फर्स्ट असतो, त्याची फीस कमीत कमी 25,000 ते 30,000 असते. तर हे एक सामान्य जनतेसाठी केलेलं हे माझे एक उपक्रम होतं. दुसरं काम सांगायचं झालं तर अटल बिहारी वाजपेयी सभागृह त्याबद्दलही तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही विचार करू शकता की आज जे प्रायव्हेट हॉल आहे, लॉन्स आहे, त्यांची किमती किती असतात? लाख रुपये, 50,000 अशा किमतीचं. ते फक्त 16,000त नगरपालिका त्यांना ती फॅसिलिटी देत आहे. तिसरं, पर्यावरणाशी रिलेटेड जर तुम्ही विचारलं तर ते गजानन वाटिका आम्ही निर्माण केली एकदम कमी पैशात. म्हणजे आजपर्यंत मला असं वाटतं की त्या गार्डनमध्ये 35 ते 40 लाखापेक्षा जास्त पैसे तिथे लागले नाही आणि सुंदर एक अशी गजानन वाटिका आम्ही तयार केली. तर असे पुष्कळसे लोधिटोला शाळेच्या मी एक उदाहरण देऊ शकतो तुम्हाला की आज पाहतो जनरल फंडातून कोणत्याच नगर अध्यक्षाने 1,000 फूटची जागा सुद्धा घेतली नाही. पण मी जेव्हा तिथं अध्यक्ष म्हणून इथं राहिलो त्यावेळेस त्यांची जी मागणी होती आणि त्यांना जी अडचण होती लोधिटोला जे एक अवंती नगर आहे तिथं होत असं होतं की जेव्हा कोणतेही त्यांचे कार्यक्रम असो ते सर्व रस्त्यावरच होत होते. पण ही गोष्ट जेव्हा माझ्या लक्षात आली तेव्हा मी तिथं शाळेसाठी जागा घेतली आणि आता सर्व त्यांचे लग्न समारंभाचे कार्यक्रम तिथंच शाळेमध्ये होतात. म्हणजे हे सुद्धा एक ऑब्झर्वेशनचा भाग आहे आणि ते ऑब्झर्वेशन मी केलं आणि ती व्यवस्था निर्माण केली. कोणते अशी कामं आता सिलेक्ट आले की लोक तुम्हाला निवडून दिल्यावर परत आपण तुम्ही ते कामं प्राधान्याने करणार आहात? नाही, पुष्कळचे काम आहे. म्हणजे असं आता हा शहर दिवसेंदिवस वाढत आहे. आता प्रत्येक एरियामध्ये सर्वांना असं लोकांना वाटत असते की आपल्या कॉलनीमध्ये एक छानसं गार्डन असलं पाहिजे, तिथं ग्रीन जिम वगैरेची व्यवस्था झाली पाहिजे, मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड असलं पाहिजे. ही सर्व जी व्यवस्था आहे आणि स्पेशली म्हणजे माझं असं म्हणणं आहे की फक्त रस्ते, नाली हे नक्कीच जरुरी असतात. पण त्याच्या व्यतिरिक्त जे व्यवस्थेचा भाग आहे, ती व्यवस्था शहरात अजूनही काहीतरी उरलेली आहे असं मला वाटते. ती मी करणार आहे. 5 वर्षामध्ये आपण लोकांची कोणती अशी कामं केली आहेत सत्तेवर नसताना सुद्धा की ज्याच्यामुळे लोकांनी परत तुमच्यावर विश्वास धरला, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, माझे काम नेहमीच जनसामान्यासाठी असतात आणि मी स्वतः 10 वर्षापासून इथं ऑफिस चालवत आहे. लोकांचे जे कामं असतात, जे माझ्या ऑफिसपर्यंत येतात, मी सर्वांचे कामं करतो आणि पूर्ण तिरोडा शहराचे कामं करत असतो. पर्टिक्युलर मी पार्षद असतानाही फक्त आपल्या एरियाचीच कामं केले तेवढेच नव्हते, कारण या अगोदर मी नगराध्यक्ष होतो म्हणून माझे संपर्क होते. पण शहरातील कोणत्याही भागाचे कोणतेच लोक जर आले तर ते मी काम करतो. किती मताने निवडून येईल काय वाटतं आपल्याला? आता निवडून येण्याचा प्रश्न असा आहे की ते लोकांवर डिपेंड करतो. कारण जनता जनार्दन जे आशीर्वाद मला देईल आणि त्यांना जर असं वाटेल की खरंच हा व्यक्ती काही आमच्या शहरासाठी करू शकतो आणि त्यांनी आशीर्वाद दिला तर मग ते किती जिंकणार आणि किती हारणार ते लोकांवर आहे.